सारिका तुम्हाला नाव नोंदवण्याच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज करायला मदत करेल. हो हो, त्या ओळखतात तशा आम्हाला. मागच्या वेळी आम्ही इथे झालो होतो ना. गेल्या वेळी खूप भीती वाटत होती मॅडम. या आय नो, आठवतंय मला. खूप कॉम्प्लिकेशन्स होती. पण डॉक्टर विक्रांतनी अगदी आमचं सगळं टेन्शन काढून टाकलं. त्यांना नुसतं आम्ही भेटूनच आम्हाला एवढा धीर वाटला ना. आम्हाला खात्री पटली की हे अगदी व्यवस्थित पार पडतील. आणि विशेष म्हणजे त्यांनी पार पाडलं अगदी व्यवस्थित. येस, खरं आहे तुमचं. एनिवे सारिका, यांना सगळ्या फॉर्मॅलिटीजसाठी मदत कर. शो मॅम. मॅडम, यावेळी डॉक्टर विक्रांतच डिलिव्हरी करणार ना? हो, म्हणजे काय, म्हणून तर आपण इथे आलोत ना. हो ना मॅडम? काय आहे ना, डॉक्टर विक्रांत सध्या क्लिनिकला येत नाहीये, त्यामुळे मीच करेन तुमची डिलिव्हरी. ओके, डोंट वरी ॲट ऑल. हो का? क्लिनिकला येत नाहीत ते? कुठे परदेशी वगैरे गेलेत का? नाही. मग माझ्या डिलिव्हरीच्या आधी येतील ना ते परत? असं सांगता येणार नाही, म्हणजे मला तरी शक्य दिसत नाही. पण तुम्ही डॉक्टर विक्रांत नसतील असं धरून चाल. नाही, म्हणजे हे नव्हतं माहीत आम्हाला. काय ग, काय करायचं आता? डोंट वरी, खरंच सांगते. आणि मी आहे ना. माझ्यावर विश्वास नाही आहे का तुमचा? हिची अशी इच्छा आहे की डॉक्टर विक्रांतनीच हिची डिलिव्हरी करावी, दुसरी सुद्धा. काय मॅडम की पहिल्यांदा असा अनुभव चांगला आला तर मग दुसऱ्यांदा अशी रिस्क काय घ्यायची, है ना? मी समजलं मी काय बोलतोय मॅडम. पण आता ते नाही आहेत. त्याला काय करणार? म्हणजे तुम्ही दुसऱ्या कुठेही गेलात तरी तेच होईल ना. म्हणजे डॉक्टर वेगळाच होणार ना. मॅडम, आम्ही थोडा विचार करतो आणि मग कळवतो तुम्हाला. ओके. सावकाश. काय सांगू मी आता यांना. 1.5 वर्षापूर्वी मीच डॉक्टर विक्रांतला इथे यायला बंदी केली आहे म्हणून. या क्लिनिकमध्ये मी सांगितल्याशिवाय यायचं नाही हे मीच त्याला सांगितले. हे सांगूया ना. एनिवे, यू टू कॅन कॅरी ऑन. हॅलो. हॅलो. हां, डॉक्टर अर्चना. हो, बोलते. हो, मला एक सांगा, विक्रांत आलाय का तिथे? नाही नाही, अजून आलेच नाही. त्याची अपॉइंटमेंट होती ना आज. ओके ओके, म्हणजे अजून पोहोचलेला नाही आहे का तिथे? आय कॉल बॅक. या. हां, बोला वंसा. मला सांग, विक्रांत कुठे? तो घरात नाहीये. खरी पण नाहीये का? हो अगं, पण आज त्याची अपॉइंटमेंट होती ना. नाही नाही, तो तिथे पोहोचलेला नाहीये. मग आता काय गेला असेल? ठीक आहे ठीक आहे, मी फाइंड आउट करते. ओके.
विक्रांत, आज झालं ते शेवटचं. यापुढे मी सांगितल्याशिवाय हॉस्पिटलमध्ये यायचं नाही. साहेब, यांनी माझ्या मुलीला नेलं होतं. माझा आणि विक्रांतचा डिवोर्स होऊ नये म्हणून मी माझी आणि ईशाची DNA टेस्ट सुद्धा करायला तयार. आम्हाला कसं कळणार आहे? विक्रांत, सोड. यू आर हर्टिंग मी. खूप उशीर झालाय. खूप उशीर झालाय आता. साहब, डॉक्टर साहब, कहाँ खोए रहते हो साहब? कुछ तो बोलो. पहले आते तो बहुत हंसते थे, सीटी मार के मेरे को बुलाते थे. ओ साहब, वो मैडम आती थी आपके साथ, वो बहुत हंसती थी. आप उनको भी सिखाए थे सीटी मारना. वो कहाँ है साहब? डॉक्टर साहब, 3 साल से आप अकेले आ रहे हो साहब. आप बीमार है क्या? मेरा कॉफी भी नहीं पीते. डॉक्टर साहब, ओ साहब, कॉफी लो साहब, कॉफी लो. कॉफी लो सर, कॉफी लो सर. बहुत बड़े डॉक्टर है, पता नहीं क्या हो गया है. बीमार है 3 साल से. अरे हाँ, मनूला फोन करायचा आहे ना. करतो फोन. अहो, काय झालं? केलात तुम्ही आत्ताच मनूला फोन? हो का? हा, केला होता फोन. अजून आउट ऑफ रीच आहे. आणि आपण इथे पोचलो ते केळकरांना कळवलत का? कालपासून मी तुम्हाला सांगते. विसरलात? सांगितलं म्हणजे त्यांचाच गावाहून फोन आला होता. म्हणजे तुम्ही विसरलात? त्यांना करायला लावलात ना तिकडनं? किती ओ विसरता हल्ली तुम्ही. अगं असू दे ग, त्यांना सुद्धा सवय झालंय आता, म्हणून त्यांनी फोन केला ना. मनू कधी पोचेल ग? अहो, आधी तिची फ्लाईट पोचू दे, मग ती पोचेल ना. अगं तेच ते, म्हणजे फ्लाईट कधी येणार आहे? अहो, 10-12 वेळा तरी हा प्रश्न तुम्ही मला विचारलात. मालती, ईशा आपल्याला ओळखेल का ग? देव जाणे.
आता चांगली बोलायला लागलीये म्हणे. कधी एकदा तिला घट्ट मिठी मारीन असं झालंय मला. मी खूप खूप बोलणार आहे तिच्याशी. आता ती कशी बोलेल काही माहिती नाही. आज 3 वर्षांनी आपण बघणार आहोत ना तिला. हो ना, मनूला फोटो पाठवायची इच्छा असायची, पण आपले फोन हे असे साधे, त्यात कुठले फोटो येणार. अरे मनू पोचली की काय? काय झालं? असं का बघताय? मी सई. अगं आम्हाला वाटलं मनू चाली की काय. म्हणजे नाही आली ना अजून. बरं झालं, ती यायच्या आधी मला पोचायचं होतं म्हणून धावत पळत आले. रोज यावेळी येतेस तू? हो, कॉल सेंटर मधल्या नाईट शिफ्टचं टायमिंग असंच असतं आजोबा, पण माझ्या शिफ्ट बदलतात सुद्धा. तू ही आत्ता कामावरनं आली आहेस म्हणजे आता झोपशील ना? एरवी तसंच करते, पण आज नाही. मानसी आणि ईशा येणार आहेत ना. हॅलो हॅलो, मानसीताई आहे? नाही, आली नाही अजून, पण यायची आहे. ओके ओके. हॅलो. कोण ग? काय माहिती, मी विचारायच्या आधीच ठेवून दिला. मी इथे आल्यापासून ना अनेक ब्लँक कॉल्स येतात, कोणी बोलतच नाही. पण आज एक मुलगा बोलला. मानसी आली का विचारत होता. कोण होता ग? मी विचारायच्या आधीच ठेवला फोन. काय माहित कोण होता. झाली का झोप? काल उशीर झाला का? नाही म्हणजे मला उठवायचंच ना, मी उठले असते. कशाला? आणि कशाला काय? कुठे गेला होतास तू? बाहेर. ते माहिती रे मला, पण काल तू डॉक्टरांकडे गेला नाहीस ना, म्हणून विचारलं. चहा घे. नाही, नको नकोय मला. अरे नको काय? तुला आवडतो म्हणून मुद्दाम गवती चहा घालून केलाय. आवडतो ना? हो. आपल्याकडे मेडिकलची मासिकं वगैरे येतात, ती देऊ का वाचायला आणून? वाचत जा, मन रमेल तुझं. हं? चहा घे. बरं वाटेल ना? काय झालं? फोन लागला नॉट रिचेबल येतोय अजून? हो. काय रे, कसली कुजबूज चालू आहे? हा मधू आजोबा. काय 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 मगापासून बघतोय नुसतं काहीतरी चालू आहे तुमचं तिथे. अजून आंबे आणून देऊ? कशाला? खायला. आता अजिबात मिळणार नाही, समजलं? मला आंबा नकोच आहे. मी विक्रांतसाठी म्हणत होतो. हो का? बर बर. आर्यन, काय चाललंय तुझं? उगाच लुडबुड करू नकोस मध्ये. त्यांना त्यांचं काम करू दे. का त्रास देतोयस? मी कुठे त्रास देतोय, उलट मदतच करतोय. हो की नाही मधू आजोबा? लाड नाही, लाड नाही. लांब राहायचं. नाहीतर काय, किती उकडते. बाजूला बस जरा. काय रे, व्यायाम झाला का तुझा? नाही ना? आधी व्यायाम, नंतर आंघोळ, नंतर आंबे. कळलं? चला नंतर तर नंतर. अरे काय रे मधू,
अरे दे ना त्यांना आंबे. काय करतोस? व्यायाम नंतर करतील ते. हे बघ नान्या, तू कमरेतून मोडलायस ना म्हणून तुला व्यायाम माफ, पण त्या दोघांनी व्यायाम करायला पाहिजे म्हणजे करायला पाहिजे. हा, अरे तो मोबाईल आधी त्यांच्या हातातनं काढून घ्या. तेव्हा बघावं तेव्हा त्यात डोकं घालून बसलेले असतात. नानू, उगाच त्रास करून घेऊ नकोस आणि कोणाला देऊही नकोस. अरे पण नानू मामा, तुम्ही चहा घेणार? नाही, नको. अरे वा. अगं बाई, मधू काका आमरसाची तयारी करताय? विक्रांतला खूप आवडतो आमरस. त्याची तयारी चालू आहे. नानू मामा, सॉरी, मी काल तेल पाठवायलाच विसरले. जाऊ दे ग. नाही तसा मी सुद्धा विसरलोच होतो, पण झोप मात्र छान लागली. काय गे गीता, अगं मोहन कधी यायचा आहे? 7 दिवसांनी येईल तो. मगाशीच फोन येऊन गेला. बरा आहे ना? इथे नसला की बराच असतो तो. विक्रांत कसा आहे? बरं आहे. काय ग सई, तू एवढ्या पहाटे येतेस कामावरनं? तुला झोप नाही का येत? येते ना, पण मी काय करते, परत आले ना की माझी सगळी कामं आवरून एक झोप काढते आणि तशी सवय झाली आता. आजी, मी दूध तापवत ठेवते. चहाचं काय करू? म्हणजे आत्ता ठेवू की मानसी आल्यावर? मानसी आल्यावरच करू, उगाच परत परत नको करायला. कधी येईल ग मनू? अहो, सारखं सारखं विचारल्याने ती येणार आहे का लगेच? आणि फोन तुम्ही करताय आणि मलाच काय विचारताय कधी येणार म्हणून? मला असं वाटतं मी आजोबांसाठी 1 कप चहा टाकूच का? ते कंटाळलेत वाट बघून बघून. हो. अहो हो काय, अगं चहा प्यायलेला पण विसरतात ते. तू जितक्या वेळा विचारशील ना तितक्या वेळा हो म्हणतील ते. फ्लाईट किती वाजता येणार होती ग? अहो तुम्ही आधी बसा बघू, तिथे गप्प बसा. बसतो. मनू यायचं तेव्हा, आणि मनू येईपर्यंत आता इथून हालायचं नाही. नाही, पण प्रश्न विचारला तर चालेल ना? अरे माझ्या कर्मा. ए सई, हा, जरा फोन करून बघतेस का फ्लाईट किती वाजता येणार आहे ते? बघते. विक्रांत, डॉक्टर विक्रांत, तुमचा फोन वाजतोय. राहू दे. बरं, मग आपण सायलेंटवर टाकूयात का? बोलूया आपण. काय? गेल्या वेळेस तुम्ही तुमच्या डॉक्टर होण्याबद्दल मला सांगितलं. तुमचं ते ड्रीम होतं आणि खूप मेहनतीने तुम्ही ते साकारलं, बरोबर? हे सांगितलं का मी तुम्हाला? हो, गेल्या वेळेस सांगितलं तुम्ही मला. बरं मला सांगा, जेव्हा तुम्ही रेग्युलरली प्रॅक्टिस करत होतात तेव्हाची एखादी आठवण सांगावीशी वाटते तुम्हाला? किंवा मग तुमचं रुटीन काय होतं ते सांगा. मी रोज जायचो सकाळीच, रात्रीपर्यंत वेळ तिथेच जायचा. बस. ओके, पुढे? तिथे ती होती. ती? ती कोण? असिस्टंट. म्हणजे एकच असिस्टंट होती का तुमच्या बरोबर? चांगलं काम करणारी एकच. म्हणजे ती खूप चांगलं काम करायची का? बरं, नाव काय होतं तिचं?
नाव आठवत नाहीये का? मी हेल्प करू? सीमा, वंदना, गिरिजा, सानिका, सुलेखा, नंदिनी, मनीषा. मनीषा मनीषा नाव होतं का तिचं? मानसी मानसी